नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, बातमी आहे नमो शेतकरी योजनेच्या संदर्भामधील. तर बघा, नमो शेतकरी योजना तर कधी मिळणार नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता, त्याबद्दल आपण या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत. बघा, तर मग शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही आतापर्यंत यूट्यूबवर असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील ज्यामध्ये की तुम्हाला सांगितले जाते नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता नेमकं कधी मिळणार. तर बघा, नमो शेतकरी योजनेचा जो काय 6वा हप्ता आहे हा कधी मिळणार असा या ठिकाणी सर्व शेतकऱ्याला प्रश्न लागला आहे. परंतु बघा, जे काय यूट्यूबवर असे नवनवीन व्हिडिओ या ठिकाणी येतात त्या व्हिडिओमध्ये असे सांगितले जाते जो काय पुढील हप्ता आहे ते उद्या मिळणार आहे, तो आज मिळणार आहे. तर याबद्दल आपण या ठिकाणी संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत की नेमकं नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार तर कधी मिळणार आहे आणि त्याची फिक्स्ड डेट तरी काय आहे. तर बघा, या ठिकाणी सर्व या ठिकाणी जर सांगायचं झालं तर शेतकरी मित्रांनो, सर्वात प्रथम आपण हे जाणून घेऊ की नमो शेतकरी योजनेच्या ठिकाणी अशा शेतकऱ्याला कशामुळे लागले. बघा, तर या ठिकाणी PM किसान सन्मान निधी योजनेच्या ठिकाणी 19 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा झाले आहेत. तर बघा, त्यामुळे या ठिकाणी काय झालेलं आहे, जे काय आता इथून मागं या ठिकाणी 19वा हप्ता भागलपूर येथून या ठिकाणी PM किसान सन्मान निधीचा वितरण होत होते, तेव्हा या ठिकाणी 2,000 रुपये ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याला मिळालेलं आहे. तर बघा, परंतु त्याच 2,000 रुपयामुळे शेतकऱ्यांना ठिकाणी नमो शेतकरी योजनेची आशा लागलेली आहे. परंतु बघा, या ठिकाणी आता लक्षात घ्या, मार्च महिना पण आता संपणार आहे, परंतु नमो शेतकरी योजनेचा काय हप्ता आहे ते आतापर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झालेला नाही. तर बघा, असं काय झालं, काय कारण आहे की ज्यामुळे नमो शेतकरी योजनेचा जो काय पुढील हप्ता आहे हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळणार नाही. तर बघा, त्यानुसार त्याचे सर्वात मोठे जे काय कारण आहे ते आपल्याला कळले आहे की काय कारण आहे की ज्यामुळे नमोचा हप्ता शेतकऱ्याला मिळणार नाही. तर बघा, तर जे काय हप्त्याला उशीर झालेला आहे तर बघा, याचे कारण म्हणजे लाडकी बहीण योजना. तुम्हाला तर माहीतच असेल, लाडकी बहीण योजनेसाठी किती निधी या ठिकाणी सरकारला पुरावा लागतो. तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या निधीमुळं या ठिकाणी शेतकऱ्यासाठी या ठिकाणी नमो शेतकरी योजनेला पैशाची कमतरता आलेली आहे. बघा, पैशाची कमतरता आली म्हणल्यापेक्षा या ठिकाणी बघा, शासनाकडं बजेटची या ठिकाणी कमतरता येऊ लागलेली आहे. आता शासनाकडं बजेटची कमतरता येऊ लागलेली आहे, त्यामुळे या ठिकाणी नमो शेतकरी योजनेकडे सरकारचं लक्ष जाणं नाही. परंतु बघा, आता नेमकं शेतकऱ्याला प्रश्न पडलेला आहे की नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे की नाही. तर बघा, नमो शेतकरी योजनेचा जो काय हप्ता आहे हे लवकरच या ठिकाणी शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे, परंतु हा हप्ता नेमकं शेतकऱ्याच्या खात्यामध्ये येणार तर कधी आहे. तर बघा, या ठिकाणी जर सत्य माहिती जर सांगायची झाली तर बघा, या ठिकाणी तुम्ही रोज या ठिकाणी व्हिडिओ बघतात डेली की नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमकं कधी येणार. तर तुम्हाला या ठिकाणी भरपूर सारे यूट्यूबवर असे सांगतात की हप्ता उद्या येणार आहे, हप्ता 2 वाजता येणार आहे. तर बघा, कमेंट करून नक्की सांगा की असे व्हिडिओ तुम्ही पाहतात की नाही की हप्ता आज येणार आहे, उद्या येणार आहे. तर बघा, जे काय आता हप्ता आहे याची सत्य माहिती जर सांगायची झाली तर आत्तापर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांनी आत्तापर्यंत अशी घोषणा केली नाही की नमो शेतकरी योजनेचा जो काय पुढील हप्ता आहे आम्ही या तारखेला या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यावर देणार आहोत. परंतु या ठिकाणी लक्षात घ्या, जो काय नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे तर हा हप्ता नेमका आता किती मिळणार असा देखील शेतकऱ्याला प्रश्न आहे. तर बघा, सर्वात महत्त्वाचं जर सांगा झालं, नमो शेतकरी योजनेचा जो काय पुढील हप्ता आहे हे शेतकऱ्यांच्या खात्यावर 5,000 रुपये मिळणार. तर कधी मिळणार 5,000 रुपये लक्षात घ्या. जर तुम्हाला आता बघा, मार्चमध्ये जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता जर नाही मिळाला, बघा एप्रिल महिना, तर एप्रिल महिन्याच्या जो काय 3रा आठवडा आहे या 3ऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी 5,000 रुपये मिळू शकतात. तर 5,000 रुपये कशामुळे हे देखील शेतकऱ्यांना वाटते. तर बघा, जेव्हा या ठिकाणी PM किसान योजनेचा जो काय 19वा हप्त्याचे वितरण भागलपूर येथून चालू होते, तेव्हा या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या ठिकाणी घोषणा केली होती की नमोमध्ये या ठिकाणी आपण 3,000 रुपयाची वाढ केलेली आहे. तर बघा, ती 3,000 रुपयाची वाढ, तर बघा या ठिकाणी 2,500 रुपये आणि 2,500 रुपये. बघा, आता जे काय 2 हप्ते आहेत 2,500 आणि 2,500 असे मिळून तुम्हाला 5,000 रुपये या ठिकाणी मिळणार आहे. तर तुम्हाला या ठिकाणी डायरेक्ट आता 5,000 रुपयांचा हप्ता मिळू शकतो. तर 5,000 रुपयाचा हप्ता मिळण्यामागचे कारण म्हणजे हप्ता मिळण्यासाठी उशीर झालेला आहे. हे खूप उशीर झाल्यामुळे आता पुढे जेव्हा या ठिकाणी बघा PM किसान सन्मान निधीचा हप्ता जेव्हा वितरण होईल तेव्हा देखील 5,000 रुपये मिळू शकतात. नाहीतर या ठिकाणी लक्षात घ्या, सर्वात महत्त्वाचे म्हणजे एप्रिलमध्ये सुद्धा तुम्हाला या ठिकाणी 5,000 रुपये मिळू शकतात. तर शेतकरी मित्रांनो, अफवांवर विश्वास ठेवू नका. जे की सांगितले जाते हप्ता आज मिळणार आहे, उद्या मिळणार आहे, तर असे काही नाही. तर जे काही हप्ता आहे त्याची आतापर्यंत अधिकृत कोणती या ठिकाणी घोषणा झाली नाही. तर शेतकरी मित्रांनो, ही होती माहिती. धन्यवाद.